नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकरी ॲग्रोमार्ट ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसातून आपण या प्लॉटवरती व्हिडिओ करत आहोत. मी आत्ता जिथं उपस्थित आहे तो आपला अडसली लागणीचा प्लॉट आहे कालगाव येथील परिक्षेत्रामध्ये. आणि आपण सुरुवातीचे एक पहिल्या आळवणीचा एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच दिवसातून आज योग आलेला आहे. आणि आपण ह्या येणाऱ्या 70 दिवसांमध्ये काय केलेलं आहे याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं होतं हे बघणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण शेतकरी ॲग्रोमार्टच्या वतीनं 3 आळवणी आणि 2 फवारणी असा आपण 60 दिवसांचा प्रयोग सर्वांनी करावा असं आपण आवाहन केलं होतं. आणि आपण सुद्धा आपल्या परिक्षेत्रामध्ये त्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्या 3 आळवण्या होत्या त्या पहिल्या महिन्यामध्ये आपण घेतलेल्या होत्या. 2 आळवण्याचं सगळ्यांना माहीतच आहे की आपण पहिल्या आठवड्यामध्ये 7 दिवसाला आणि 14 दिवसाच्या दरम्यान 14 ते 15 दिवसाच्या दरम्यान अशा 2 आळवण्या आपण घेतलेल्या होत्या. आणि फुटव्यांचं नियोजन चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी परत एकदा आपण 21व्या दिवशी ढोस घेतलेला होता पहिला. आणि त्याच्यामध्ये आपण युरिया सुपर गोळी आणि 20-20-0-13 असं कंबाईंड ढोस आणि त्याच्यावर ह्युमिक असं केलं होतं. 3री आळवणी जी आपण मागच्या वर्षीपासून सुरू केलेली आहे आणि ज्याचा अत्यंत चांगला रिझल्ट आपल्याला मिळत आहे ती म्हणजे जैविकची आळवणी केलेली होती. त्याच्याबरोबर वसंत ऊर्जा घेतलेलं होतं. सर्वांगीण जे आपल्याला खत टाकलेलं आहे आळवणीतून आपण जे खत टाकलेलं आहे त्याचं अपटेक व्हावा चांगल्या पद्धतीनं ह्यासाठी एक घेतलेलं होतं. आणि आपण मागच्या वर्षी बघितलेलं होतं, ह्या वर्षीसुद्धा प्रादुर्भाव पावसाचा जास्त असल्यामुळं ज्या काय तुम्हाला किडींचा प्रादुर्भाव वाढत होता, खोडकीड असेल, बुरश्या असतील, हुमणी असेल, तर अशा बऱ्याच किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आपण त्याला जैविकचे एक चांगली आळवणी दिलेली होती. एक फवारणीसुद्धा आपण 45व्या दिवशी घेतलेली होती, ज्याच्यामध्ये आपण 13-40-13 आणि वसंत ऊर्जा घेतलेलं होतं. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे फुटवेसुद्धा आपल्याला दिसत आहेत. आज 70वा दिवस आहे आणि 60 दिवसांच्या दरम्यान आपण त्याचा जेटा काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की जेटा काढल्यानंतर सुद्धा आता फुटव्यांची संख्या चांगली झालेली आहे. फुटव्यांची जाडीसुद्धा चांगली आहे. बऱ्याच ठिकाणी फुटवे चांगले आहेत, काही ठिकाणी 3-4 फुटवे आहेत. खत आत्ता आपण 2रा डोस टाकलेला आहे. आणि ॲम्युनियम सल्फेट सेंद्रिय खताचा थोडासा आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जमलं नव्हतं, म्हणून आत्ता आपण सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्टचा घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर मायक्रोन्युट्रिएंट घेतलेले आहेत. मायक्रोन्युट्रिएंटवर स्फुरत चालत नाही, स्फुरतमुळं मायक्रोन्युट्रिएंटचे अपटेक होत नाही, यासाठीच आपण स्फुरतचा कोणताही भाग यामध्ये घेतलेला नाही. आता सध्या नत्राची गरज जास्त आहे आणि तो युरियाच्या माध्यमातून मिळवण्यापेक्षा ॲम्युनियम सल्फेटच्या माध्यमातून मिळालं तर त्या सल्फरसुद्धा आहे ते आपल्याला ह्या घटक ह्याच्यामध्ये मिळणार आहे. त्यासाठी हा प्रयोग केलेला आहे. बाळभर आपण करून घेणार आहे, जेणेकरून आत्ताचे येणारे जे कोंब आहेत ह्यांच्यापेक्षा जास्त काय कोंब येऊ नयेत आणि ज्यांची जाडी चांगली व्हावी ह्यासाठी आपण प्रयोग केला आहे. पानांची रुंदी बघा, वसंत ऊर्जा आपण वापरलेला आहे. पानांची रुंदी तुम्हाला 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान एवढी दिसणार नाही. आता आपली 2 बोटांनी एवढी पानांची रुंदी चांगल्या पद्धतीची सगळ्या कोंबांना आहे. मागणं येणारा कोंब सुद्धा रुंदीनं चांगला येत आहे, जाडीनं चांगला येत आहे. हा रिझल्ट आपल्याला चांगले खतं वापरणे, चांगली औषधं वापरणे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये कोणतंही आंतरपीक नाही ह्यामुळं घेतलेलं आहे. हे रान कसलेलं रान आहे. बरेच दिवस मागच्या वेळी सुद्धा आपण सांगितले की ह्यात 65 कुटीचा प्रयोग पहिल्यांदा केलेला होता. आणि हे रान आपण परत एकदा रिडेव्हलप करून ह्यामध्ये आपण इतरांपेक्षा भले आपण 2.5-3 टन नाही काढू शकत, पण 2 टनापेक्षा जास्त उत्पादन काढून शेतकऱ्यांना आत्ताच्या आपल्या भागामध्ये कसलेल्या जमिनीत सुद्धा आपण 2 टन काढून देऊ शकतो हा विश्वास सगळ्यांना द्यायचा आहे. आणि यासाठी आपण हा प्रयोग करत आहे. आपल्या बरीच माहिती तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही मला वैयक्तिक फोन करून विचारू शकता. आपल्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. काय अडचणी असल्यास आपल्या शेतकरी ॲग्रोमार्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत करून घ्या. धन्यवाद.